ओके. ठीक आहे बाळांनो, आपण लास्ट लेक्चर ऍप्लिकेशन्स ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट यामध्ये जे सॉल्ड एक्झाम्पल्स हे स्टार्ट केले होते. या सॉल्ड एक्झाम्पल्स मध्ये आपला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 चे 2 एक्झाम्पल झाले. ओके. क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपण काय स्टडी केलं, तर सर्किट दिलं, तर लॉजिकल फॉर्म कसा लिहायचा आणि स्विचिंग टेबल कसं तयार करायचं. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण काय स्टडी करून राहिलोय की जर तुम्हाला लॉजिकल फॉर्म दिला असेल तर सर्किट कसं ड्रॉ करायचं. ओके. आता बघा, हे आहे एक्झाम्पल नंबर 3, ते तुमच्या समोर आहे. हे क्वेश्चन नंबर 2 मधला एक्झाम्पल नंबर 3 सर्किट ड्रॉ करायचं आहे. ओके बघा, आपण पहिले थोडं चेक करू इथे काय का. पी अँड आर हा एक ब्रॅकेट आहे. ऑर negation Q and negation R or negation P and negation R. बाळांनो, इथे पण ऑर आहे, इथे पण ऑर आहे. अँड ने 2-3 ब्रॅकेट आले. त्यामुळे हा ब्रॅकेट दिला जरी नसता, हा जो स्क्वेअर ब्रॅकेट दिलाय, हा जर दिला जरी नसता तरी काही फरक पडत नाही. तो दिल्याने सुद्धा काही मोठा फरक पडत नाही. क्लिअर कट दिसतंय की 3 ब्रॅकेट, हा एक ब्रॅकेट, हा दुसरा ब्रॅकेट, हा तिसरा ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेट 2 मिनिटं विसरून जा. हे 3 ब्रॅकेट एकमेकाला ऑर मध्ये. मी तुम्हाला काय सांगितलं, ऑर जितके ऑर मध्ये ब्रॅकेट असतील तितक्या लाईनिंग असतील. म्हणजे तर किती लाईन्स असणार, पॅरलल 1 2 3, म्हणजे 3 पॅरलल लाईन्स असणार आहे. सर्किट मध्ये 3 पॅरलल लाईन्स असतील. 1 2 3. सर्किट मध्ये किती पॅरलल लाईन्स असतील बाळांनो, 3 पॅरलल लाईन्स असतील. ओके. हा, पहिली लाईन पहिला ब्रॅकेट इंडिकेट करते, दुसरी लाईन दुसरा ब्रॅकेट इंडिकेट करते, तिसरी लाईन तिसरा ब्रॅकेट इंडिकेट करते. का, तर हे एकमेकाला ऑर मध्ये, ऑर म्हणजे पॅरलल. मग ठीक आहे, पहिला ब्रॅकेट विचार करू, इथे 2 आहेत तर मग इथे 2, आणि ते अँड मध्ये, अँड म्हणजे सिरीज, अँड म्हणजे सिरीज. ओके. पी अँड आर. पी म्हणजे काय आहे, स्विच S1, आणि आर म्हणजे काय आहे, स्विच S3. ओके बघा. हा, पहिला ब्रॅकेट संपला, पहिली लाईनिंग संपली. दुसरा ब्रॅकेट, दुसरी लाईनिंग. आता या लाईनवर विचार करू. परत दोघ जण आहोत ते अँड मध्ये, अँड म्हणजे सिरीज, म्हणजे बघा इथे सुद्धा 2 स्विच असणार की जे सिरीज मध्ये जोडलेले असणार आहे. ओके. हा आहे निगेशन Q. आता Q म्हणजे S2 आहे, निगेशन म्हणजे डॅश, म्हणजे S2 डॅश. निगेशन R, R म्हणजे S3 आहे. R म्हणजे काय आहे, S3, पण निगेशन म्हणजे डॅश. ओके. ब्रॅकेट संपला, लाईनिंग संपली. पुढचा ब्रॅकेट, पुढची लाईन. इथे परत 2 स्विचेस आहे जे अँड मध्ये आहेत. अँड म्हणजे काय, सिरीज. ओके बाळांनो. हा, आता निगेशन P. P म्हणजे आहे S1, निगेशन म्हणजे डॅश. R म्हणजे आहे S3, निगेशन म्हणजे डॅश. ओके. आता हे झाले तुमचे स्विचेस तयार. मग आता या सर्किटला काय काय जोडायचं राहिलं, याला जोडायला लागेल तुम्हाला बॅटरी आणि लॅम्प. ओके. राहिला प्रश्न करंटच्या डायरेक्शनचा, तर करंट इकडनं एंटर होणार आहे आणि इकडनं आउट होणार आहे. ओके बाळांनो, हे आलं या एक्झाम्पलचं स्विचिंग सर्किट. बाळांनो, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बाळांनो.
पुढचा जो आहे क्वेश्चन नंबर 3 तो थोडासा मोठा आहे, त्यामुळे मला हे पुसावं लागणार इकडचं. ओके मुलांनो, घेतला स्क्रीनशॉट. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 3 झालंय प्रत्येकाचं. ओके, स्क्रीनशॉट घेतलाय. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3. आता हा जो क्वेश्चन नंबर 3 आहे हा थोडासा मोठा क्वेश्चन आहे. या टाईपचे एक्झाम्पल्स एक्झामला येतात, पण हे डोक्यात ठेवा, स्विचिंग सर्किटचे जेवढे काही एक्झाम्पल्स आहेत सगळे इम्पॉर्टंट आहेत. ओके, क्वेश्चन नंबर 3 शॉर्ट एग्जाम्पल है. गिव एन अल्टरनेटिव्ह. माझ्याबरोबर क्वेश्चन लिहायचा आहे प्रत्येकाने, कारण की हा क्वेश्चन जर तुम्हाला समजला तुमचे भरपूर मागचे पॉइंट्स क्लिअर होतील. गिव एन अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट. Give an alternative arrangement for the following circuit. For the following circuit, so that the new circuit has minimum switches. ओके, सर्किट ड्रॉ करायचं आहे क्वेश्चन मध्ये. माझ्यावर लगेच आउटलाईन ड्रॉ करून घ्यायची मुलांनो. S1, S2 dash, S1 dash, S2, S1 dash, S2 dash. ओके बाळांनो, हा आहे तुमचा क्वेश्चन. हा आहे क्वेश्चन बाळांनो. गिव्ह, क्वेश्चन परत रीड करतोय तोपर्यंत तुम्ही डायग्राम ड्रॉ करणार आहे, सर्किट ड्रॉ करणार आहे. गिव्ह अन अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट फॉर द फॉलोइंग सर्किट सो दॅट द न्यू सर्किट हॅज मिनिमम स्विचेस. आणि खाली एक तुम्हाला सर्किट दिलेलं आहे, बरोबर बाळांनो. हा, आता नीट ऐका. आता मेन मुद्दा आहे, आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला ह्या सर्किटला दुसरी अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट द्यायची. म्हणजे काय, या सर्किटचं जे आउटपुट येणार आहे सेम आउटपुट येणार दुसरं सर्किट तयार करून द्यायचं आपल्याला. म्हणजे हे सर्किट ज्या सर्किटला इक्विव्हॅलंट आहे असं दुसरं सर्किट बनवून द्यायचंय, की ज्याच्यामध्ये जे स्विचेस आहेत ते कशा असतील, मिनिमम असतील.
मिनिमम स्विचेस म्हणजे इथे एकूण किती स्विचेस आहे? इथे 2 स्विच आहे, इथे 2 स्विच आहे, इथे 2 स्विच आहे, एकूण 6 स्विचेस आहे. आपल्याला इतकं छोटं करायचंय की याच्यामध्ये 2 किंवा 1 पण नाही, एवढंच राहिलं पाहिजे. तर त्याला आपण म्हणणार मिनिमम स्विच तयार, मिनिमम स्विच असणं. आणि त्यासाठी आपल्याला अल्टरनेट आर्ग्युमेंट द्यायची म्हणजे याची अल्टरनेट म्हणजे याला इक्विव्हॅलंट सर्किट तयार करायचं आहे. त्यासाठी काय तयार करायचं आहे? इक्विव्हॅलंट सर्किट. बरोबर आहे. आता बाळांनो इक्विव्हॅलंट सर्किट तयार करण्यासाठी सर्वात सिंपल मुद्दा आहे, सर्किट बद्दल आपल्याला जास्त काही माहिती आहे का? नाही. आपण यापूर्वी काय स्टडी केलं? लॉजिक. मग बाळांनो सर्वात सिंपल मुद्दा आहे, सर्वात पहिले या सर्किटला लॉजिकल फॉर्म मध्ये घ्या. या सर्किटला काय करायचं? लॉजिकल फॉर्म मध्ये घ्यायचं. वरती दिलंय पुढे नाही, पण सोडवण्यासाठी आपल्याला लॉजिकल फॉर्म लागणार आहे. मग आपल्याला विचारलेली फक्त अल्टरनेट अरेंजमेंट आहे. बरोबर आहे. आता आपल्याला काय करावं लागेल? अल्टरनेट अरेंजमेंट देण्यासाठी सर्वात पहिले याला लॉजिकल फॉर्म मध्ये घ्यावं लागेल. आता बाळांनो आपल्याला फक्त स्विचेसचा विचार केला तेव्हा हे तर नॉर्मल आपलं नेहमीच आहे. इथं काय स्विचेस मध्ये काय घेणं नाही. म्हणजे इथं 3 लाईनिंग आहे. बरोबर आहे. 2 मिनिटं विचार करा, 3 लाईनिंग आहे. म्हणजे हे एकमेकांना ऑर मध्ये, हे दोघं जण एकमेकांना लँड मध्ये, हे दोघं जण एकमेकांना लँड मध्ये, हे दोघं जण एकमेकांना लँड मध्ये. म्हणजे ही पहिली लाईन, हे दोघं जण एकमेकांना सिरीज, हे दोघं जण एकमेकांना सिरीज मध्ये म्हणजे अँड मध्ये. पण ही लाईन हिला पॅरलल आहे, म्हणजे ही लाईन ह्या लाईनला कशी पॅरलल आहे. हे दोघं जण परत सिरीज मध्ये म्हणजे अँड मध्ये, परत ते दोघं जण सिरीज मध्ये म्हणजे अँड मध्ये. पण या प्रत्येक लाईन दुसऱ्या लाईनला पॅरलल आहे. म्हणजे इथे बाळांनो आपल्याला सर्वात पहिले तर सिम्बॉल्स लिहून घ्यायला लागतील की S1 म्हणजे काय, S2 म्हणजे काय. लॉजिकल फॉर्म मध्ये देण्यासाठी माहिती आपण करणार लेट P इज, P काय घेता बाळांनो? स्विच. S1 is switch S1. P stands for switch S1. Q stands for switch S2. ओके. R आलाय का? S3 आलाय का? नाही आलेला. ओके. and L stands for the lamp L. ओके बाळांनो. आता therefore याचा आपल्याला याचा सिम्बॉलिक फॉर्म. ओके. therefore the symbolic form is, therefore the symbolic form is. ओके बाळांनो याला सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा. सिम्बॉलिक फॉर्म मी आता एक्सप्लेन केलाय. बॅटरी आणि लॅम्प हे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये नसतात, फक्त स्विचेस सिम्बॉलिक फॉर्म मध्ये असतात. आता विचार करा किती लाईन्स आहे? 1 2 3 लाईन्स एकमेकाला पॅरलल आहे. मग जितक्या लाईन्स तितके ब्रॅकेट. हा पहिला ब्रॅकेट, हा दुसरा ब्रॅकेट आणि हा तिसरा ब्रॅकेट. काय सांगितलं नीट लक्षात घ्या. जितक्या लाईन्स पॅरलल एकमेकांना तितके ब्रॅकेट टाकायचे. आता पॅरलल म्हणजे हे ब्रॅकेट एकमेकांना आर मध्ये, म्हणजे पहिली लाईन पॅरलल दुसरी लाईन, पॅरलल तिसरी लाईन, फर्स्ट लाईन पॅरलल टू सेकंड लाईन, सेकंड लाईन पॅरलल टू थर्ड लाईन. बरोबर आहे. ओके. आता पहिला ब्रॅकेट दाखवतो पहिली लाईन. मग पहिल्या लाईन वरती 2 स्विचेस आहे जे सिरीज मध्ये सरळ सरळ जोडलेले म्हणजे अँड आहे. मग S1 म्हणजे P सिरीज मध्ये आहे म्हणून अँड, आणि S2 म्हणजे Q असतो. हा S2 डॅश आलाय म्हणजे निगेशन. ओके. लाईन संपली, ब्रॅकेट संपला. पुढच्या ब्रॅकेट मध्ये एंट्री घ्या. दुसरा ब्रॅकेट दुसरी लाईनचा विचार करा. S1 डॅश, S1 म्हणजे P आणि डॅश म्हणजे निगेशन P. पुढे S1 डॅशला हा सरळ सिरीज मध्ये जोडला. पुढचा सिरीज म्हणजे अँड, S2 म्हणजे Q. आता लाईन संपली, ब्रॅकेट संपला. नेक्स्ट लाईन, नेक्स्ट ब्रॅकेट. ओके. पुढे काय येईल पहा. S1 डॅश निगेशन P. पुढे त्या सिरीज मध्ये आला म्हणजे अँड, S2 डॅश म्हणजे निगेशन. ओके बाळांनो. हे आलं तुमचा सिम्बॉलिक फॉर्म. काय आलाय परत लक्षात घ्या.
P and negation Q or negation P and Q or negation P and negation Q. ओके, हा आला बघा तुमचा सिंबॉलिक फॉर्म. आता या सिंबॉलिक फॉर्मला तुम्हाला अल्टरनेट अरेंजमेंट द्यायची आहे. म्हणजे याचा अर्थ हा सिंबॉलिक फॉर्म, याचा आन्सर जे येईल या सिंबॉलिक फॉर्मचं तेच आन्सर येणार आहे. दुसरं सर्किट बनवायचं आहे. दुसरं सर्किट बनवण्यासाठी हा सिंबॉलिक फॉर्म सोडवावा लागेल. हा सिंबॉलिक फॉर्म सोडवण्याचा प्रकार कोणता आहे? युजिंग लॉ. मग इथे लॉ वापरायचे, जे आपण कम्युनिटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करते ना, ते लॉ परत यूज करायचे. ओके, मग फॉर अल्टरनेटिंग सर्किट कन्सिडर काय कन्सिडर करता? याला कन्सिडर करता, याला मी बॉक्स करून ठेवतो. हा जो काही सिंबॉलिक फॉर्म आला याला मी बॉक्स करून ठेवला. ओके, आता बाळांनो हा सिंबॉलिक फॉर्म कन्सिडर करणार आपण. कन्सिडर दिस सिंबॉलिक फॉर्म. P and negation Q or negation P and Q or negation P and negation Q. बरोबर. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. ओके, सोडवून काय करायचंय? याच्यापासून आणखी मोठं सर्किट बनवायचं आहे का छोटं बनवायचं आहे? इथे वाचा मिनिमम स्विचेस, म्हणजे हे स्विचेस आपल्याला कमी करायचे, रिड्यूस करायचे, कमी करायचे. आता मला मी तुम्हाला खूप असेल कमी करायचं, त्याला मोठं कार्ड असतं. एक्झाम्पल जसं आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कसा वापरतो, फॉरवर्ड वापरतो. आणि छोटं कार्ड असेल तर काहीतरी कॉमन निघतंय का हे पहा. मग बाळांनो आपल्याकडे पहा एकूण 3 ब्रॅकेट आहे. तुम्ही कोणत्याही दोघांचे 2 ग्रुप घेऊ शकता. बरोबर आहे. पाहता कारण मध्ये इथे ऑर आहे, इथे ऑर आहे. मग आता मी फक्त काय करतो बा, असे 2 ब्रॅकेट ज्यांच्यामध्ये एक स्टेटमेंट विथ कनेक्टिव्ह कॉमन आहे. मग आता ह्या दोघांमध्ये पी निगेशन पी, क्यू निगेशन क्यू नाही दिसत. इथे निगेशन पी निगेशन पी. ओके, स्टेटमेंट तर कॉमन झालं. कनेक्टिव्ह याच्या पुढे अँड, याच्या पुढे अँड आहे, म्हणजे ओके ह्या दोघांमध्ये कॉमन निघतो. बरोबर आहे. मग आता बाळांनो मी वापरतो असोसिएटिव्ह लॉ आणि याला ग्रुपिंग करून देतो. म्हणजे इथे मी करणार पी अँड निगेशन क्यू ऑर, बाळांनो तुम्ही ब्रॅकेट दिला कारण की दोन्ही कनेक्टिव्ह ऑर आहे, आपण कोणत्या दोघांची ग्रुपिंग घेऊ शकतोय. ऑर निगेशन पी अँड क्यू और negation P and negation Q. ओके बाळांनो, कोणता लॉ आहे हा? असोसिएटिव्ह लॉ. बरोबर, या दोघांचा ग्रुप केला. आता बाळांनो या दोघांच्या ग्रुप मधनं काय कॉमन निघेल? जो ग्रुप आपण तयार केलाय त्या ग्रुप मध्ये कॉमन काय पहा, निगेशन P and निगेशन P and. आणि बाळांनो हा जो कॉमन आलाय, हा जो कॉमन दिसतोय, हा कॉमन बाहेर घेणं. कॉमन बाहेर घेणं म्हणजे कोणता लॉ आहे? कॉमन बाहेर घेणं म्हणजे कोणता लॉ आहे? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. मग वापरा तो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ विच इज इक्वॅलेंट टू पहिला ब्रॅकेट P अँड निगेशन Q. पहिला ब्रॅकेट कसा असते? ऑर. ओके, इथे मी असोसिएटिव्ह लॉ वापरून एक स्क्वेअर ब्रॅकेट दिलेला आहे. ओके, ह्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये या दोघांचा काय कॉमन निघणार? इथे निगेशन P अँड आहे, इथे निगेशन P अँड आहे, म्हणजे निगेशन P अँड कॉमन काढला. ओके, हा आता इथे उरला क्यू. काय काय उरला? पहिल्या ब्रॅकेट मध्ये उरला क्यू, त्याला दुसरा ब्रॅकेट द्यायची क्यू. नंतर मध्ये उरला ऑर निगेशन क्यू. बरोबर आहे. निगेशन P अँड दोन्ही ब्रॅकेट मध्ये कॉमन काढला, इथे उरला क्यू ऑर निगेशन क्यू.
ओके बाळांनो, डिस्ट्रीब्यूट करणं किंवा कॉमन काढणं कोणता लॉ असतो? सिन्स डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. सिन्स डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बाळांनो हा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. काय केलं? फक्त कॉमन काढलेलं आहे. बरोबर आहे, फक्त कॉमन काढला हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नंतर आपण कोणता लॉ यूज करतो? कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ साठी एखाद्या ब्रॅकेटमध्ये एक स्टेटमेंट त्याचं निगेशन एकत्र आलं पाहिजे फक्त. मग ओके, इथे आले पा क्यू निगेशन क्यू एकत्र आले, मग बाळांनो इथे आपण कॉम्प्लिमेंट लॉ यूज करू शकतो. आता कॉम्प्लिमेंट लॉ यूज करण्यासाठी सर्वात पहिले बाकीचे जे आहे तसे पी अँड निगेशन क्यू और हा निगेशन पी ब्रॅकेटच्या बाहेर आलाय अँड आता आपल्याला त्या ब्रॅकेट वरती कॉम्प्लिमेंट लॉ यूज करायचा आहे. कोणता लॉ? कॉम्प्लिमेंट लॉ. कसा यूज होणार कॉम्प्लिमेंट लॉ? पावर का? जर आता क्यू ची व्हॅल्यू टी असेल तर निगेशन क्यू एफ असणार आहे आणि क्यू जर एफ असेल तर निगेशन क्यू टी असणार आहे. आपल्याला माहिती आहे, एकमेकाच्या उलट्या व्हॅल्यू असत्या म्हणजे कनेक्टिव्ह आहे. बाळांनो ऑरचं लॉजिक काय? जर दोन्ही एफ आले तर आन्सर एफ. बरोबर आहे. पण मला सांगा क्यू आणि निगेशन क्यू एका वेळी एफ येऊ शकतायत का? नाही. हा एफ असेल तर तो टी असणार आणि तो एफ असेल तर हा टी असणार. म्हणजे दोघं जण एका वेळी एफ येऊ शकत नाही. म्हणजे आन्सर काय असणार बाळांनो? आन्सर असणार आहे टी. ओके. बाय विच लॉ? कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. ओके. आता कॉम्प्लिमेंट लॉ नंतर बाळांनो 101% आयडेंटिटी लॉ होल्ड होतो. कुठे होल्ड होणार आयडेंटिटी लॉ? जिथे आपण आता कॉम्प्लिमेंट लॉ यूज करून टी किंवा एफ आणलेला आहे तिथे बाळांनो आयडेंटिटी लॉ होल्ड. आता आयडेंटिटी लॉ काय सांगतो का तुम्हाला फक्त एवढं चेक करायचंय का ते आन्सर निगेशन पी वर डिपेंड आहे का टी वर डिपेंड आहे. ओके. त्याकरता बाकीचं तर सगळंच राहील पी अँड निगेशन क्यू ऑर. त्याचा अजून एक्झाम्पलशी संबंधित आलेलं नाही. ओके बाळांनो, आता आपल्याला हे दोघं जण पाहिजे की इथे कॉम्प्लिमेंट लॉ आपण यूज केला होता. त्याच्यात काय यूज करता? आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ तुम्हाला चेंज खूप झाली. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, आयडेंटिटी लॉ. ओके बाळांनो, आता काय होईल पा? आता यांचं म्हणणं आहे मध्ये कनेक्टिव्ह अँड आहे. बरोबर आहे. मग अँड असेल तर अँडचं लॉजिक काय? जर दोन्ही टी आले तर आन्सर टी, नाहीतर आन्सर. बरोबर आहे. पण बाळा दोन्ही टी आले तर म्हणतो मी दोघांपैकी एक तर ऑलरेडी टी आलेला आहे. आता दुसरा टी येणार की एफ येणार? दुसरा टी येणार की एफ येणार? हे कोणावर डिपेंड आहे? तर निगेशन पी वर डिपेंड आहे. म्हणजे बाळांनो हे आन्सर निगेशन पी वर डिपेंड आहे. हे आन्सर कोणावर डिपेंड आहे? निगेशन पी वर डिपेंड आहे. झाला आयडेंटिटी लॉ यूज करून. पण बाळांनो परत एक गोळ झाला. आयडेंटिटी लॉ यूज केल्यानंतर सुद्धा बाकी अजून काय? आतमध्ये अँड आहे, बाहेर ऑर आहे. म्हणजे इथं परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ बोलू शकतो. पण त्याकरता फक्त एक मी उद्योग करतो. हा जो आहे मिडलला कनेक्टिव्ह काय करतो? हा सिंगल आहे. मग याला असं करूया आपण ह्या दोघांना म्हणजे या ब्रॅकेटला आणि निगेशन पी ला अल्टर करून घेऊ. फक्त ऑर्डर चेंज करून घेऊ. तो पुढे म्हणजे आपण हे जर असं लिहिलं तर तो निगेशन पी पुढे घेतला, हा मधला ऑर आहे असा ते आणि हा ब्रॅकेट माग घेतला. ओके. फक्त ऑर्डर चेंज केली. ऑर्डर चेंज करणं म्हणजे कोणता लॉ आहे? हा कॉम्युटेटिव्ह लॉ. कॉम्युटेटिव्ह लॉ. बरोबर आहे. आता मला चेक करा. ब्रॅकेटच्या बाहेर ऑर आहे, ब्रॅकेटच्या आत अँड आहे. बरोबर आहे. म्हणजे हे आणखी सिम्प्लिफाय होऊ शकते. हा ब्रॅकेटच्या बाहेरचा आपण ह्या दोघांनाही सेपरेट देऊ शकतोय. ओके. सेपरेट देणं म्हणजे कोणता लॉ बाळांनो? परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. मग करा यूज परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय होईल? निगेशन पी और पी
and negation P or negation Q. हा जो निगेशन P आणि or आहे हा मी पहिले P ला दिला निगेशन P or P नंतर निगेशन P or निगेशन Q मिडलचा अँड ब्रॅकेटच्या बाहेर आला. आता हा कोणता लॉ आहे बाळांनो? सेपरेट वाटून देणे म्हणजे कोणता लॉ? हा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचे दोन स्टेटमेंट आहे, एक तर आत वाटून देणे किंवा आतून बाहेर कॉमन काढणे, हे दोन्ही डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. ओके, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ झाल्यानंतर कोणता लॉ यूज करायचा? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नंतर कोणता लॉ यूज करायचा आहे? कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ यूज होण्यासाठी एखाद्या ब्रॅकेटमध्ये स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन दोन्ही एकत्र आले पाहिजे. आलेच पहिल्या ब्रॅकेटमध्ये म्हणजे इथे बघा तुम्ही कॉम्प्लिमेंट लॉ यूज करणार. कसा यूज करणार चेक करा. आता हा पी जर टी असेल तर निगेशन पी त्यावेळेस एफ असणार आणि निगेशन पी हा टी असणार त्यावेळेस हा एफ असणार. बरोबर आहे. मग आता विचार करा मधला करेक्टिव्ह कोणता? ऑर. ऑरचं लॉजिक काय? दोन्ही एफ आले तर आन्सर एफ नाही तर आन्सर टी. पण दोन्ही एफ येऊ शकत नाहीये कारण की एकमेकाच्या उलटे म्हणजे बाळांनो याचं आन्सर येणार आहे. दोन्ही एफ येऊ शकत नाही म्हणजे आन्सर येणार आहे बाळांनो टी. तो पहिला ब्रॅकेट जो आहे तो येणार आहे टी अँड निगेशन पी और निगेशन क्यू. तसं करायला. ओके, बाय विच लॉ? सिन्स कोणता लॉ आहे हा? कॉम्प्लिमेंट लॉ. बरोबर आहे. आता बाळांनो कॉम्प्लिमेंट लॉ झाला. कॉम्प्लिमेंट लॉ नंतर बाळांनो कोणता लॉ यूज करायचा आहे? कॉम्प्लिमेंट लॉ नंतर आयडेंटिटी लॉ यूज करायचा आहे. वापरावर आयडेंटिटी लॉ. नाव सांगितलंय मी तुम्हाला आणि यापूर्वी तुम्हाला खूप वेळा सांगितलंय की कॉम्प्लिमेंट लॉ नंतर जवळजवळ 99.99% आयडेंटिटी लॉ सोल्व होतो. वापरा आयडेंटिटी लॉ यूज करा. ओके, केला आयडेंटिटी लॉ यूज. आयडेंटिटी लॉ यूज करणं म्हणजे काय बाळांनो? पुढचा आन्सर टी वर डिपेंड आहे का या ब्रॅकेटवर डिपेंड एवढं ओळखायचं आहे फक्त. बरोबर आहे आपल्याला. ठीक आहे, मग आता नीट पहा. मध्ये कनेक्टिव्ह आहे अँड. मध्ये कनेक्टिव्ह कोणता आहे? अँड. बरोबर आहे. आता बाळांनो मला एक सांगा, मध्ये जर कनेक्टिव्ह अँड असते तर अँडचं लॉजिक काय? जर दोन्ही टी आले तर आन्सर टी नाहीतर आन्सर एफ. पण दोघांपैकी एकचा ऑलरेडी टी आलेला असतो. मग आता दुसरा टी येणार की एफ येणार? हे कोणावर डिपेंड आहे? त्या ब्रॅकेटवर डिपेंड आहे आणि त्या ब्रॅकेटवर डिपेंड असेल तर याचा अर्थ आहे ते आन्सर आहे तुमचा जो दुसरा ब्रॅकेट. बरोबर आहे. बाय विच लॉ? आता हा आहे आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. बरोबर बाळांनो. झालं ना सिम्प्लिफाय. 6 स्टेटमेंट असणार एक कंबाईन स्टेटमेंट घेतो आपण आणि आता याचं कन्व्हर्जन झालंय कशामध्ये? फक्त 2 स्टेटमेंट येथे. बरोबर आहे. आता हे आपण सोडवलं. देअरफोर याच्यावर आपल्याला नवीन अरेंजमेंट लिहायची. देअरफोर द अल्टरनेटिव्ह सर्किट इज. ओके, आता याला सर्किट ड्रॉ करा. अल्टरनेटिव्ह सर्किट तुम्हाला याचं ड्रॉ करायचंय. काय होईल बाळांनो? सर्वात पहिला मुद्दा आहे 2 सर्किट एकमेकाला ऑर मध्ये. ऑर म्हणजे पॅरलल. बरोबर आहे. ओके, ही तुमचं जे आहे बाकीचा उद्योग काय? बॅटरी, लॅम्प तो आहे तसाच.
दोन स्विचेस एकमेकाला ऑर मध्ये, ऑर म्हणजे पॅरलल, म्हणजे बाळांनो हे झाले पॅरलल मधले दोन स्विचेस. पहिला आहे निगेशन पी म्हणजे S1 डॅश, दुसरा आहे निगेशन क्यू म्हणजे S2 डॅश. आणि बाळांनो हे आलं शेवटचं तुमचं. ओके आहे बाळांनो, हे आलं तुमचं आन्सर S1 डॅश और S2 डॅश. थोडस मोठं एक्झाम्पल आहे, पण डोक्यात ठेवा एक्झाम्पल अवघड नाही. यापूर्वीच आपण लॉज यूज केलेले आहेत, बरोबर आहे. लॉ यूज करण्याची प्रॅक्टिस तर आपला आहे, बरोबर आहे. बरोबर ना, आता लॉ यूज करण्याची प्रॅक्टिस तर आहे. जर आपल्याला लॉ यूज करता येत आहेत तर इथं एक्स्ट्रा फक्त काय आहे का सिम्बॉलिक फॉर्म. सर्वात पहिले दिलेल्या स्विचचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. मी मुद्दाम बाजूला उभा आहे जेणेकरून तुम्हाला पूर्ण स्क्रीन दिसेल. मी मध्ये आलो तर स्क्रीन ब्लर होते थोडीशी, मग मुद्दाम बाजूला उभा स्क्रीन तुम्हाला पूर्ण क्लिअर कट दिसेल. स्विचेस दिलेले याच्यावरनं सिम्बॉलिक फॉर्म लिहिला, सिम्बॉलिक फॉर्म सॉल्व्ह केला आणि सॉल्व्ह केल्यानंतर जो छोटा सिम्बॉलिक फॉर्म आलाय याचं सर्किट ड्रॉ करायचं. म्हणजे शेवटी जे मी रेड पेनने मार्क केलं आयडेंटिटी लॉ पाशी काय निगेशन पी और निगेशन क्यू याचं सर्किट. आता पी म्हणजे S1 मग निगेशन म्हणजे S1 डॅश, क्यू म्हणजे S2 निगेशन म्हणजे S2 डॅश आणि ऑर आहे म्हणजे ते एकमेकाला पॅरलल मध्ये आहेत, बरोबर आहे. ओके, तर बाळांनो या प्रकारे हे पूर्ण एक्झाम्पल होतं. काय करायचं होतं सर्वात पहिले दिलेल्या सर्किटचं कन्व्हर्जन करायचं होतं सिम्बॉलिक फॉर्म मध्ये. सिम्बॉलिक फॉर्म वरती आपण एकूण 7 लॉ यूज केले. पहिला ग्रुपिंगसाठी असोसिएटिव्ह लॉ यूज केला, नंतर कॉमन काढलं, कॉमन काढण्यासाठी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ होल्ड केला, डिस्ट्रीब्युटिव्ह नंतर कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड होतो, कॉम्प्लिमेंट नंतर आयडेंटिटी लॉ होल्ड होतो, परत तिथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ होल्ड होताना दिसतोय आपल्याला. पण मग अल्टरनेट केलं, फक्त कम्युनिटी लॉ यूज केला, परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, आयडेंटिटी लॉ यूज केला आणि बाळांनो शेवटी आपल्याला त्या सर्किटला अल्टरनेट सर्किट भेटलं, ज्या सर्किटमध्ये 6 स्विचेस यूज होते. आता इथे नवीन सर्किटमध्ये फक्त 2 स्विचेस यूज आहे आणि त्या पहिल्या ओरिजिनल सर्किटचं आउटपुट आणि ह्या नवीन सर्किटचं आउटपुट बाळांनो सेम असणार, बरोबर आहे. ओके बाळांनो, एक्झाम्पल समजलं हे प्रत्येकाला. थोडस मोठं एक्झाम्पल होतं. ओके, हा आता होमवर्क साठी बाळांनो क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो होमवर्कला आहे. क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो होमवर्कला आहे. सर्वांनी ऍटलिस्ट क्वेश्चन लिहिणे, सर्किट ड्रॉ करून ठेवण्याची पीडीएफ मी ग्रुपवर पाठवलेली बुकची. जर बुक नसेल तर पीडीएफ मधनं रेफर करा. ओके, तर ठीक आहे बाळांनो, क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला होमवर्कला आहे. हा परत ट्राय करा जर याच्यामध्ये अडचण आली, कारण की आयएमपी एक्झाम्पल आहे. क्वेश्चन नंबर 3 जो झालाय तो आयएमपी एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये जर अडचण असेल तर बाळांनो मला व्हॉट्सअपवर कळवा, ठीक आहे.